आम्ही प्रकल्पग्रस्त सांगतोय ते का आम्ही एकही विमान उडून देणार नाही। आमच्या प्रकल्पासाठी ताकद बघा, आम्ही एकही विमान उडून देणार नाही। महाराष्ट्राच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचाच अपमान झालेला आहे। सुद्धा तीच भूमिका आहे। दिबा पाटील साहेबांचं नाव भेटलं पाहिजे, पण वरच्या लेवलला राज्यातून आणि केंद्रातून इथल्या नेत्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे। लोक नेते दिबा पाटील साहेबांचं नाव अनाउन्समेंट कानात गेली पाहिजे, एवढंच आमचं हे आहे। याच्यामध्ये कोणी विरोधकांनी राजकारण करू नये, पण महाराष्ट्र शासनाने आज मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करायला पाहिजे, तो मोदीजींनी वक्तव्य करायला पाहिजे। भूमिपुत्र ठरवणार जसं 2-3 वर्षापूर्वी 1-1.5 लाखाच्या संख्येने बेलापूर इथे भूमिपुत्र जमले होते फक्त एक दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी, आणि त्याच्यापेक्षा जास्त पटीने भूमिपुत्र आता एकत्र येऊन पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवते। प्रकल्पग्रस्त नेते देखील तो हजर होते, पण कोणाची म्हणजे त्यांची भूमिका तुम्हाला काय वाटते? काय प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांची भूमिकाच आहे दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे। प्रकल्पग्रस्त नेत्यांनीच इथल्या सुरुवात आंदोलनाला केली आहे 2021 पासून। तर याच्यामध्ये कोणी विरोधकांनी राजकारण करू नये, पण महाराष्ट्र शासनाने आज मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करायला पाहिजे, तो मोदीजींनी वक्तव्य करायला पाहिजे। त्यांच्या राजकारण काय झालं तो गेल्या खड्ड्यात, पण आम्हाला नावाची गरज आहे, दिबा पाटील साहेबांच्या नावाची गरज। प्रकल्पग्रस्त सर्व नेते सोबत आहेत आणि त्यांच्या सोबतच आम्ही आंदोलन करू, त्यांना घेऊन आम्ही आंदोलन। नेत्यांची सुद्धा तीच भूमिका आहे। दिबा पाटील साहेबांचं नाव भेटलं पाहिजे, पण वरच्या लेवलला राज्यातून आणि केंद्रातून इथल्या नेत्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे। इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी सर्वांची एकमुखाने मागणी आहे का दिबा पाटील साहेबांचं नाव भेटलं पाहिजे, आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते इथले भूमिपुत्र आमच्या नेत्यांवर विश्वास ठेवून आम्ही त्यांचा वरच्या लेवल जो मान भेटलेला आहे का त्यांच्यावर विश्वास ठेवला आम्ही, आणि नाव देवाचं त्यांना सांगितलं होतं, आणि सुरुवातीपासून आंदोलनाच्या ते आम्ही त्यांच्या सोबत होतो, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला। आज वरच्या लेवलला केंद्राने आमच्या इथल्या स्थानिक नेत्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे, याचे आम्हाला खूप खंत वाटते, आणि याच्या पुढे प्रकल्प एकत्र एक सर्वात मोठा आपला अपमान महाराष्ट्राचा झाला आहे। राज्य शासनाने दोन्ही मुख्यमंत्र्यांनी ठराव घेतलेले आहेत, पण 3.5 वर्षापूर्वी आता अपमान झाला आहे। महाराष्ट्राच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचाच अपमान झालेला आहे। आज विमानतळ नाव नाही दिलेलं, त्यांनी नाव देऊ बोलून गेलेले मुख्यमंत्री, माझं नाव का नाही दिला आम्हाला? लोक नेते दिबा पाटील साहेबांचं नाव अनाउन्समेंट कानात गेली पाहिजे, एवढंच आमचं हे आहे। आज आक्रमक भूमिका या प्रकल्पग्रस्तांची दिसली, जरी पंतप्रधानांनी भाषणामधून त्यांच्या दिबा पाटलांच्या कार्यांचा उल्लेख केला असला तरी नामकरणाच्या संदर्भात कोणताही उल्लेख त्यांच्याकडून झालेला नाही, आणि हीच नाराजी कुठेतरी या प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे। आणि असं जर पुढेही दिसलं तर कुठेतरी आपण विमान हे उडू देणार नाही, टेक ऑफ होऊ देणार नाही, जरी उद्घाटन झालं। नवी मुंबईतून गंगासिंग राजपुरोहित, नवराष्ट्र डिजिटल।